आपल्या गावचं नाव ज्यांनी महाराष्ट्र नव्हे तर भारत देशामध्ये उज्ज्वल केलं असे कलेक्टर साहेब आदरणीय अभिजितजी पठारे साहेब यांच्या सौजन्यातून आजची ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. जिल्हाधिकारी साहेबांचं कीर्तनाला सौजन्य आहे, त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो. आणि आजच्या या कीर्तनासाठी साहेब मणिपूरवरून महाराष्ट्रात आले. एकदा पुन्हा एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी जोरदार. हां, अनंत कष्ट आणि अभ्यासाचा साधना आणि पराकोटीची निष्ठा, जिद्द, चिकाटी, मेहनतीच्या जोरावर त्यांनी ते पद भूषवलेलं आहे. द्वितीय तपपूर्ती भक्ती पंढरी सोहळा आपल्या सर्वांच्या सहकार्याने संपन्न होत आहे. कार्यक्रमाचे सर्व संयोजक, आयोजक, नियोजक, टाळकरी, माळकरी, वारकरी, गायक, वादक, विनेकरी, चोपदार, शिष्टीमाले, मातृग, पितृग, बालक मंडळ, महिला मंडळ, तरुण मंडळ, सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, व्यवहार, सहकार, व्यापार, कला, क्रीडा, कृषी सर्व क्षेत्रातील व्यक्तिमत्व, गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, तलाठी, भाऊसाहेब, पोलीस पाटील, तंटामुदे, आदेश, सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, आजी माजी गावकरी, पंचकृष्ण, अन्नदाते, महाराजांचे सौजन्यदाते, व्यासपीठ चालक, मार्गदर्शक, प्रेरणास्थान, हितचिंतक झाले सगळे. आता सगळ्याला धन्यवाद. शेवला प्रारंभ वेळवलं. आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे वैकुंठवासी नामदेवजी पठारे यांच्या स्मरणार्थ आपल्या गावचं नाव ज्यांनी महाराष्ट्र नव्हे तर भारत देशामध्ये उज्ज्वल केलं असे कलेक्टर साहेब आदरणीय अभिजितजी पठारे साहेब यांच्या सौजन्यातून आजची ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. जिल्हाधिकारी साहेबांचं कीर्तनाला सौजन्य आहे, त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो. अनंत कष्ट आणि अभ्यासाचा साधना आणि पराकोटीची निष्ठा, जिद्द, चिकाटी, मेहनतीच्या जोरावर त्यांनी ते पद भूषवलेलं आहे. साहेबच ना? हा, वा, बसा. नाव घ्यायला साहेब यायला एकच टाइम. हा, आणि आजच्या या कीर्तनासाठी साहेब मणिपूरवरून महाराष्ट्रात आले. एकदा पुन्हा एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी जोरदार. हां, विमानानं आले. तर आम्ही मी विमानानं दुबईला गेलो होतो कीर्तनाला. ते मणिपूरवरून या ठिकाणी कसं असतं, आपली माती आपली माणसं. तिथं जिल्हा ताब्यात आहे, पण इथं गावाचा जो लळा असतो, गावाचं जे प्रेम असतं, माणसाने किती मोठं व्हायचं पण पाय जमिनीवर कसे ठेवायचे हे कलेक्टर साहेबांकडून शिकतो. आणि आपल्या गावाविषयी त्यांच्या अंतकरणात विशेष प्रेम आहे. आणि त्यांचं आमचं मागंही एकदा बोलणं झालेलं होतं. संप्रदायाविषयी त्यांच्या अंतकरणामध्ये विशेष आवड आहे. म्हणून आज वेळात वेळ काढून ते 4-5 राज्य ओलांडून आज या ठिकाणी आलेले आहेत. म्हणून त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. त्यांच्या वतीनं जे वेळोवेळी या कार्यक्रमासंदर्भामध्ये संपर्कात होते, साहेबांचेच बंधू, आमचे परमरतच नाही, माझे अत्यंत प्रेम करणारे आमचे बाबासाहेबजी पठारे, त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. आमच्या कर्जतला ते नेहमी येत असतात असे आमचे बाबासाहेब, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. या निमित्तानं वेळोवेळी ज्यांनी संपर्क साधला असे आपल्या गावातील वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचं विशेष योगदान आहे असे आमचे सचिन महाराज, त्यांची या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. उपस्थित सर्व रती महारथी मंडळी, माझे गुरुवर्य, माझे वडील, परमपूज्य आदरणीय वंदनीय भाऊ, वडिलांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती आहे. त्यांच्या चरणी मी साष्टांग दंडवत या ठिकाणी घालतो. या निमित्तानं सुंदर असे गायनाची साथ करण्यासाठी महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य, भजन सम्राट, माझे अतिशय जवळचे मित्र आमचे संजय महाराज देवकर, महाराष्ट्रभर त्यांचं गायन क्षेत्रामध्ये विशेष नाव आहे असे आमचे संजय महाराज, त्यांची उपस्थिती आहे. सुंदर ज्यांनी चाल गायली महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य, भजन सम्राट आमचे रमेश महाराज, त्यांची उपस्थिती आहे. नामवंत गायनाचार्य, भजन सम्राट आमचे प्रवीण महाराज पठाडे, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. वारकरी संप्रदायाची बुलेट ट्रेन मृदुंगाचार्य, मृदुंग सम्राट आमचे दत्ता महाराज सटले, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. हा, संप्रदायामध्ये अगदी नामांकित मृदुंगाचार्यापैकी त्यांचं नाव आदरानं घेतलं जसं आमचे दत्ता महाराज, त्यांनाही धन्यवाद. वारकरी शिक्षण संस्थेतले सर्व बाल टाळकरी, दोन्हीकडे 2 चोपदार बी चांगले आहेत बघा, तरुण चोपदार आहेत आज. नाही तर फार धक्याला लागलेलेच असतात द्रोणाचार्य, भीष्माचार्य, पण आज तरुण आहे जरा, अर्जुन वगैरे असे जरा तरुण चोपदार आहेत. तुळस घेऊन उभा राहणाऱ्या सर्व माता माऊली असतील, विनेकरी बाबा असतील, सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे, तुमची मनपूर्वक धन्यवाद, आभार. सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक. सेवेला प्रारंभ वेळवलं. अभंग तुकोबारायांचा आहे. बसणाऱ्यांना विनंती, जरा फ्रेश बसा बरं. सुरुवातीला जरा असं ताट बसा जोडत, का आमच्या खेळात तुम्ही नाहीत आहेत ना? हा, या अन्नदान आहे, ज्ञानदान आहे. आज ज्यांचं महाप्रसाद आहे असा आडाचा वाडा, आणि
सगळे वाढेच आहेत बुवा. काल पापड ग्रुप वाईज सगळं अन्नदान आहे. सगळ्या अन्नदात्यांसाठी सगळ्या सौजन्यदात्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. उदार अंतकरण करून त्यांनी या खंडेरायाच्या दरबारामध्ये दान दिलेलं आहे. ज्याची खावी पोळी त्याच्या नावानं वाजवावी टाळी. त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. विडवलं त्याच्यामुळं टायमिंग मध्ये सेवा संपन्न होईल. हातानं टाळी मुखानं नाम एवढंच कीर्तन संपेपर्यंत तुमच्याकडे काम. असं फ्रेश बसायचं असं टच मध्ये काच. याचं कारण त्या क्रिकेट मधल्या प्रेक्षकांमधून शिकायचं असं उत्साह कसा द्यायचा. ती प्लेयर त्यांना दिसत सुद्धा नाही स्टेडियम मध्ये, पण इकडून इतके आरडतात त्यांच्या जोरावर अशी ऊर्जा निर्माण होते. तिकडून चौकार षटकार. ते प्लेयर दिसत नाहीत. आम्ही तर तुमच्यामध्ये उभा आहेत प्लेयर जवळ आहेत ना आम्ही. हा तुम्ही फक्त आरडायचं नाही, फक्त टाळी नाम, मग इकडून चौकार षटकार. विडवलं अभंग तुकोबारायांचा आहे. 4 चरणाचा आहे. कीर्तना संदर्भात विशेष चिंतन करणारा अभंग आहे. करावे कीर्तन मुखे गावे हरेचे गुण. तुकोबाराय सांगतात कीर्तन करायचं. आवाज द्या, आवाज द्या, असं मोकळा द्या. थोडं लांबून बोललं तरी खेचलं पाहिजे. फिरवा. बाहेर खूप आवाज आहे. फक्त आतले बॉक्स आणि हे साईडचे जे 2 आहेत ना ह्याच्यातून सोडा, म्हणजे जर हेतून होत नसेल समोरचे. करावे कीर्तन. तुकोबाराय म्हणतात कीर्तन करावे. ठीक आहे महाराज, करावे कीर्तन. मुळात हाच मुद्दा आमच्या लक्षात येत नाही, कारण आतापर्यंत आम्ही असं ऐकलंय की सांगावे कीर्तन किंवा ऐकावे कीर्तन किंवा ठेवावे कीर्तन, पण हे करावे कीर्तन काय भानगड आहे बुवा. विडवलं नाही. आता मी कीर्तन सांगतोय का करतोय परत बदलायचं नाही बरं का. मी सांगतोय कीर्तन, तुम्ही कीर्तन ऐकताय. ह्याच्यात करण्याचा प्रकार नेमका कुठे आहे बुवा. ही तर अभंगाची रचना लक्षात घ्या. करावे कीर्तन, सांगावे ऐकावे ठेवावे नाही. कीर्तन हा सांगण्याचा विषय नाही, कीर्तन हा करण्याचा विषय. पुढचं सांगू का. कीर्तन सांगणारे लईत, करणारे कमीत. विडवलं जिथं जिथं शास्त्रामध्ये कीर्तन हा शब्द आला तिथं तिथं करावे शब्द संतांनी ठामपणे म्हणलाय. संजय महाराज म्हणजे कसं काय. अजून एक प्रमाण सांगतो. करावे कीर्तन ह्याच्यावर. कलियुगा माझी करावे कीर्तन, युगा माझी करावे करावे कीर्तन. शब्द नीट आहे का. कलियुगा माझी सांगावे कीर्तन नाही हो, करावे. अभंगाचा आपल्या सुरुवातच आज करावे कीर्तन. मुखी गावे हरीचे म्हणून करावे शब्दाचा अर्थ. बर करावे कीर्तन. हो कीर्तन करण्याचा विषय. किंवा आणखी नामदेवरांचं प्रमाण सांगतो. संसारी असावे असोनी नसावे, कीर्तन करावे वेळोवेळा. तिथं बी शब्द काय आलाय, कीर्तन करावे. किंवा आणखी एक प्रमाण सांगतो. कीर्तनात समाधी लागते हे आपल्याला माहिती आहे, पण समाधी सुद्धा कीर्तन करता येतं हे ज्ञानोबाने दाखवून दिले. समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो. ज्ञान देवा घेतले ध्यान हृदय धरून या ध्यान. ज्ञान देवा घेतले दान हृदय धरून या ध्यान. समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करे. तिथं सुद्धा कीर्तन करणे हा शब्द आहे. ठीक आहे महाराज, कीर्तन करण्याचा विषय आम्हाला कळाला. पण कीर्तन करायचं ठरलं, पण कीर्तन करण्यासाठी केलेलं कीर्तन योग्य पद्धतीने घडण्यासाठी 2 गोष्टीची कृपा आवश्यक आहे. तुम्ही जरी ठरवलं कीर्तन करायचं होऊ शकत नाही का. त्याला 2 गोष्टी लागतात. कोणत्या गोष्टी. हायकोर्टाचा पुरावा सांगतो. तया कैचे कीर्तन घडेल नामे, तया कैचे कीर्तन घडेल नामे. आवाज आवाज. भक्ताचे झाडाने गुरु विना गुरु विना ज्ञान. भक्ताचे झाडाने गुरु विना ज्ञान.
मुझे भला हरी मुझे भला हरी मुझे भला वा वा. बसणारी म्हणते हे का धावते ते भाऊ एकमेकाच्या अंगावर. आवाज द्या. धावणं नाही, ह्याला लय घासावी लागते. हे गायन वादन एवढं सोपं नाही. जिंदगी गेली काय कांचा सहा लागा नाही. गुरुजी सुद्धा बऱ्याच शिष्यांना कटाळल्यात आहेत. हो तुझ्या नादाने माझं विसरलं पण तू नाही शिकला बाळा. पक वाजाव बसवलं तर शाई पडली, पिटी वाजवा दिलं तर पट्ट्या उपासल्या, टाळ गळ्या दिलं तर टाळं तर बोटं घेऊन घेतली, इना गळ्या दिलं तर इनाच्या तारा तोडल्या. तू फक्त एकाच लायकीचा वदनी कवळ घेता नाम ते रे बस की बात नाही हो. निकलो चलो. बऱ्याच गुरुजींनी शिष्य काढून दिले. गायन वादन हे रक्तात असावं लागतं. हे तू कुणाचंही काम नाही. आज गाणारे वजनदार आहे, वाजवणारे वजनदार आहे, ऐकणारे सुद्धा वजनदार आहे. डाव करूनच आहे. काय चाललं रे ह्यांचं नेमकं? काहीच चाललं नाही, कीर्तन चालू. पण कीर्तन करण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक आहेत. ते ज्ञानोबारांनी सर्वोच्च पुरावा आहे. द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान आणि तया कैचे कीर्तन घडेल ना. ह्या दोन गोष्टी जरी नसतील तर कीर्तन केलं तरी घडू शकत नाही. कोणत्या दोन गोष्टी? द्वैताची झाडणी, द्वैत गेलं पाहिजे, अंतकरणातला मळ गेला पाहिजे तर कीर्तन होते. सप्ताह कशासाठी? द्वैत जाण्यासाठी हो. सगळ्यांनी एक जीवानं राहावं. आपापसामध्ये असल्या द्वेष मत्सर सगळे बाजूला जावेत आणि एका गुन्ह्या गोविंदांना पण एकाच्या लेकरासारख्या धर्ममंडपामध्ये एकत्र यावं. त्यातून गावचा विकास व्हावा. आध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक यासाठी धर्ममंडप आहे. द्वैत गेलं पाहिजे. अहो द्वैतच जात नाही हो. तुमचं सोडा, आमच्यातलं द्वैत जा नाही. दोन महाराजांचं तरी जमत आहे का? एक महाराज म्हणतो त्याला काय येत आहे, दुसरा म्हणतो तेव तर निवळ बोगस आहे. लोक म्हणतात दोन्ही मूर्ख आहे, चला आपलं प्यायला. लोक आमच्या पुढचे, आमच्यातल्याने मी नीट राहिलं पाहिजे. द्वैत गेलं पाहिजे. नाथ महाराजांचे एक प्रमाणे बघा, द्वैत सारोनी माळमी घालीन हाती बोधाची परडीनी भेदरहित वारीशी जाईन आईचा जोगवा. ही द्वैताची झाडणी झाल्याशिवाय कीर्तन घडू शकत नाही. दुसरा मुद्दा आहे गुरु विन ज्ञान. गुरुशिवाय ज्ञान नाही. ज्याला आयुष्यात मोठं व्हायचं ना त्याने गुरुजींचा मार खायचा. आणि ज्यांनी शाळेत असताना गुरुजींचा मार खाल्ला ती सध्या ऑफिसर आहे साहेबांसारखी. जिल्हा ताब्यात आहे, कांच्या तालुका ताब्यात आहे का? शाळेत असताना मार खाल्ला गुरुजींचा. एससीच्या ऑफिसमध्ये जिल्हा तालुका सर्कल काय कांच्या ताब्यात आहे का? गुरूंचा मार खाल्ला. शिक्षणाची कास त्यांनी सोडली नाही. गुरूंचा मार खाणारी ऑफिसच झाली. आणि जी गुरूंवर गुरु राखली ती गुरां मागत सध्या. हाईक हो, हाले हो, म्हशी टोनगे हाले सांभाळत येत ती. त्यांना गुरुनिष्ठ राहिली नाही ना. अभ्यासाची कास नाही. गुरु विना ज्ञान. कीर्तन करायचं असेल तर गुरुची कृपा लागते. नाही तर काय कायच्या गाथा पाठ आहे पण हित आले होतं तर बब करतात. आठवतच नाही त्याला गुरु कृपा लागते. हे काय सोपी गोष्ट आहे का? ज्ञानेश्वरी काय कायच्या पाठ आहे पण समाजामध्ये काही सुधरत नाही त्यांना. गुरु विना ज्ञान. गुरु शिवाय वाट दाखवू शकत नाही. जोपर्यंत विसोबा काकांची नामदेव महाराजांवर कृपा झाली नव्हती तोपर्यंत नामदेवरांनी कीर्तन केलं पण कीर्तन घडलं नाही. आणि ज्या वेळेस गुरुनी कृपा केली त्यावेळेस नामदेव महाराजांना खऱ्या अर्थाने कीर्तन घडलं. कीर्तन करण्यासाठी दोन गोष्टी घडल्या. द्वैताची झाडणी गुरु तया कैचे कीर्तन घडे. ठीक आहे महाराज, कीर्तन कळालं, गुरुची कृपा असेल आणि द्वैत गेलं तर कीर्तन होतंय. ठीक आहे, पण सुरू झाल्यापासून कीर्तन 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 लावलंय. कीर्तन म्हणजे नेमकं काय? अभंगाच्या पहिल्या
शब्दाचा अर्थ पहिला अर्थ आहे की नाम संकीर्तन, भगवंताचं नाम मुखाने गाणं म्हणजे कीर्तन. आणि दुसरा अर्थ आहे की आजच्याच अभंगाच्या उत्तरार्धात सांगितलं कीर्तन म्हणजे काय, तर मुखे गावे हरीचे गुण, हरीचं गुण मुखानं गाणं त्याला कीर्तन असं म्हणतात. आणि असं कीर्तन जर आपल्या जीवनामध्ये घडलं तर जीवनामध्ये काही होऊ शकतं. कीर्तनाची ताकद सामान्य नाही. तुकोबार यांचं कीर्तन छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनाला आले. ऐका, महाराष्ट्राचा राजा तुकोबार यांच्या कीर्तनाला उपस्थित राहून कीर्तनामध्ये राजे मांडी घालून बसले. पुढचं महत्वाचं आहे का, महाराष्ट्राचा राजा तुकोबार यांच्या कीर्तनामध्ये मांडी घालून बसत होता. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. आणि छत्रपतींच्या मनाचा मोठेपणा. वाजवा टाळ्या जोरात वाजवा. हां,